बारामतीत विवाह ठरलेल्या तरुणीचा प्रियकरासोबत गेल्यानंतर उपचारादरम्यान संशयास्पद मृत्यू झाला असून औषध दिल्याच्या आईच्या आरोपानंतर प्रियकर अथर्व मेहनवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। महासभेत दणका दिल्यानंतरही नाशिक स्मार्ट सिटी कंपनीने CBS ते कॅनडा कॉर्नर या नुकत्याच काँक्रिटीकरण झालेल्या रस्त्याला केबलसाठी पुन्हा फोडले असून नगरसेविकेने काम बंद पाडले आहे। खासदार सुप्रिया सुळे यांची मुलगी रेवती आणि सारंग लखानी यांच्या दिल्लीतील रिसेप्शनला पंतप्रधान मोदींसह राहुल गांधी आणि अनेक वरिष्ठ नेत्यांनी हजेरी लावली। पुण्याच्या गुरुवार पेठेतील चर्चमध्ये आमिष दाखवून धर्मांतराचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून ब्रिटिश नागरिकाविरोधात नव्या धर्मरक्षा अधिनियमांतर्गत राज्यातील पहिला गुन्हा दाखल झालाय। महाबळेश्वरला जाणाऱ्या तरुणांची भरधाव कार डिवायडरला धडकून पलटी होत विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकला आदळल्याने शिरवळ जवळ 4 जणांचा जागीच मृत्यू झालाय। काँग्रेस जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी ग्रामीण भागातील सरकारी शाळांच्या दुरावस्थेचे पुरावे गोळा करण्यासाठी 15 ऑगस्ट रोजी देशभरात सोशल ऑडिट मोहिमेची घोषणा केली आहे। मनोज जरांगे यांच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर सरकार गप्प असून एक दिवस उपोषणाला बसले की 4 मंत्री भेटायला जातात अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली आहे। रायगड जिल्ह्यातील कर्जतमध्ये 2 शाळकरी मुलींनी रस्त्यावरील खड्ड्यांचे रिपोर्टर स्टाईलने रिपोर्टिंग केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर आमदार महेंद्र थोरवे यांनी तत्काळ दुरुस्तीचे आश्वासन दिले आहे। FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली दहिसर येथे अमूल व गोकुळच्या नावाने भेसळयुक्त दूध विकणारी टोळी उद्ध्वस्त करण्यात आली असून malaडमध्ये ब्लिंकिटचे गोदाम निलंबित केले आहे। कल्याण शहरात 2 दिवसात 200हून अधिक नागरिकांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतला असून निर्बीजीकरणावर कोट्यवधी रुपये खर्च करूनही कुत्र्यांचा सुळसुळाट असल्याने नागरिक आक्रमक झाले आहेत। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या मी ऐश्वर्या आपल्यापर्यंत घेऊन येत राहील। तोपर्यंत बघत रहा देशोन्नती। नमस्कार।